2018 या वर्षी इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुण्यात पहिली नोकरी मिळाली। त्या दिवशी रात्री ठरवलं उद्या सकाळी झोमॅटोवरून फूड ऑर्डर करून आपली मिनी पार्टी साजरी करू। माझी झोमॅटोवरून फूड ऑर्डर करायची पहिलीच वेळ तशी। सकाळी ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात डिलिव्हरी बॉयचा फोन आला। सर, एक्झॅक्टली कुठे तुमची बिल्डिंग आहे हे सांगता का? मी पण, सर तुम्ही थोडं पुढे आल्यावर एक मंदिर लागेल, त्याच्या उजव्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये 5 नंबरच्या रूमवर या। दुपारचे 1 वाजले होते। पोटात कावळे ओरडत होते। त्यात झोमॅटोवरून फूड येणार म्हणजे अजूनच उत्सुकता। मी रिकामं ताट घेऊन एक ग्लासभर पाणी घेऊन फक्त झोमॅटो डिलिव्हरी बॉयची वाट पाहत होतो। बेल वाजली। मी दार उघडलं। माझं रिकामं ताट ग्लास पाहून तो म्हटला, सर सॉरी बरं का, मी या भागात पहिल्यांदाच आलोय। परिसर माहीत नसल्यामुळे ऑर्डर पोहोचवायला उशीर झाला। माझं वय 22 आणि त्याचं वय 34-35 असावं। तरी पण मला सर मनात विचार आला, त्याला पण जेवायला बोलवावं। मी म्हटलं, तुमचं झालं का जेवण? बसा जेवायला नाही तर। तो हसतच म्हणला, नाही सर तुम्ही जेवा, मी जेवतो नंतर। जेवणाला मला उशीरच होतो दररोज सकाळी। असं बोलून माझ्याकडून ऑर्डरचे पैसे घेऊन तो जिना उतरून खाली गेला। मी दार बंद करणार तेवढ्यात तो परत आला आणि म्हटला, सर एवढी पाण्याची बाटली भरून देता का? मी बाटली भरून दिली, पण काय मनात आलं त्याच्या, म्हटला, सर मी जेवतो तुमच्यासोबत। मी म्हटलं ठीक आहे। तसा मीही एकटा जेवणार होतो। मला तेवढाच सोबती भेटला। त्याने त्याचा डबा काढला पिशवीतून पटकन। मी मात्र माझ्या ऑर्डरची अजून पॅकिंगच काढत होतो। मी सहज विचारलं, तुम्ही डबा घरून घेऊन येता का मेसमधून? उत्तर मिळालं, घरी आई आहे, पण ती पॅरालिसिसमुळे आजारी असते, त्यामुळे छोटी बहीणच सगळं आवरून डबा भरून देते। मी जेवता जेवता सहज परत विचारलं, ही नोकरी कशी मिळाली? माझ्या गावाकडचे बरेच मित्र आहेत नोकरीच्या शोधात, त्यामुळे विचारलं। तो म्हणाला, 10 वर्ष झाली मी ही नोकरी करतोय। पगार भेटतो ठीकठाक, पण माझा तर सगळा पगार आईच्या आजाराच्या गोळ्यांना, बहिणीच्या शिक्षणावर, घराचं भाडं, आठवडे बाजारावर, तर वडिलांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यातच जातो। मनात विचार आला, एवढी घरची वाईट परिस्थिती असून पण बोलताना याच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र काही जात नव्हतं। त्यानं जेवण पटकन उरकलं। म्हटला, जातो सर, परत दुसरी ऑर्डर असते। तो दरवाजातून बाहेर जाताना चेहरा मात्र हसराच होता। बोलून गेला, सर करत जावा फूड ऑर्डर मधून। मीही हा म्हटलं, पण मनात विचार आला की भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही। त्या ज्याच्या असतात फक्त त्यालाच कळतात। मित्रांनो, मी त्याला जेवायला बोलावलं, विचारपूस केली। याबद्दल माझं कौतुक नाही करत, पण काल परवा एक घटना घडली। झोमॅटो डिलिव्हरी बॉय आणि एक मुलगी यात ऑर्डर लेट झाली म्हणून वाद झाला। वाद एवढा वाढला की त्या मुलीला नाकाला जखम झाली। आणि मग झोमॅटो बॉयची चूक असेल नसेल तरीही दिलगिरी व्यक्त करतानाची व्हिडिओ व्हायरल झाली। मला या व्हिडिओ मार्फत सांगायचं आहे एकच आहे, जास्त पगार घेणारे, आलिशान बंगल्यात राहणारे, 4 चाकीतून फिरणारे, याउलट कमी पगार 8x10च्या रूममध्ये रेंटने राहणारे, उदरनिर्वाहासाठी जुनी सेकंड हँड गाडी वापरणारे, सगळेच हे पोटाची खळगी भरण्यासाठीच काम करत असतात। त्यामुळे दवाखान्यात साफसफाई करणारे, रस्त्यांवर तुमचा आमचा कचरा साफसफाई करणारे, तुम्हाला भर पावसात, कडकडीत उन्हाळ्यात, हिवाळ्यात घरपोच फूड डिलिव्हरी करणारे इत्यादी व्यक्ती हे आपल्या समाजाचे एक घटक आहेत। त्याबद्दल बोलताना, त्यांच्याशी वागताना आदर ठेवूनच वागावं। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।